या सगळ्याविषयी बोलण्याकरता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय बघतोय आम्ही हे रे रोड परिसरात हे सुलभ शौचालय आहे, महिलांकरता टॉयलेट आणि पुरुषांकरता सुद्धा. पण महिलांचा सेक्शन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर तुम्ही आता या घडीला लोकशाही मराठी पाहत असाल तर तिथे एका व्यक्तीनं गेल्या 20 वर्षांपासून संसार थाटलेला आहे. खाट टाकून ती व्यक्ती झोपतीये आणि आम्ही जेव्हा वार्तांकन करण्याकरता तिथं पोहोचलो त्यावेळी मात्र सॉरी सॉरी म्हणत आता माफीनामा दिला जातोय. त्या मुळामध्ये जिथे वॉर्ड आहेत त्या वॉर्डच्या लोकांनी हे सगळं चेक केलं पाहिजे. आणि म्हणजे प्रत्येक वेळेला शौचालयावरना अनेकदा प्रश्न निर्माण झाले तेव्हा ज्या आम्ही ऑर्डर दिलेल्या आहेत म्हणजे असताना महिला बाल कल्याणच्या माध्यमातून झाले असतील, आरोग्य समितीच्या माध्यमातून तक्रारी झालेल्या होत्या, तेव्हा तेव्हा प्रशासनाला सूचना केल्या होत्या की या सगळ्यांना तुम्ही बाहेर काढा. जिथे महिला असतात तिथे महिलाच ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी वावर महिलांचा असला पाहिजे, स्वच्छता करणं किंवा बघणं वगैरे, आणि त्याला मध्ये वॉल असली पाहिजे. पण आता ते कारण अशा शौचालयांमध्ये आपण जात नाही त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना येत नाही. पण तक्रार आल्यानंतर जेव्हा बघतो तेव्हा सगळे नियम ते धाब्यावर बसवलेले आहेत हे दिसतंय. किशोरीताई, 20 वर्षांपासून ही व्यक्ती म्हणते की ती व्यक्ती त्या ठिकाणी राहते. या मधल्या 20 वर्षात महानगरपालिकेत तुमची सुद्धा सत्ता होती. तुम्ही म्हणताय गेली अनेक वर्ष, खरं तर मी म्हणते तुमचीच सत्ता होती महानगरपालिकेमध्ये. जे 15 वर्षात हां नाही नाही, तेच सांगते. आपल्याकडे आम्ही नियमाने तेच सांगितलेलं आहे की इथे वास्तव्य देऊ नका, आणि जिथे महिला आहेत ते कुटुंब म्हणजे तुम्ही प्रत्येक शौचालयात जाल तर त्या कुटुंबांचा वास्तव्य आहे. अच्छा. कारण दिवस रात्र ते चालू असतं आणि तिथे महिला असणं त्याच्यामुळे ते तितक्या घाणीत ते कुटुंब राहतं. पण महिलांच्या पार्ट मध्ये पुरुषांनी येऊ नये हे त्यांनी सांभाळलं पाहिजे. ज्याला दिलेला आहे त्यांनी. अगदी. किशोरीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्यावर कारवाई होणं नितांत गरजेचं आहे. आमचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही या सगळ्या मुद्द्यावर इथं कोणालाही वास्तव्य देऊ नका असं सांगितलेलं होतं, असं किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केलेलं आहे. महिला शौचालयात या ठिकाणी पुरुषांचा वावर, केवळ वावरच नाही तर या पुरुषांना गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी संसार थाटलेला आहे. मुंबईतल्या रे रोड परिसरातलं हे सुलभ शौचालय आपण या क्षणी पाहतोय. आणि ज्यावेळी लोकशाही मराठीची टीम त्या ठिकाणी वार्तांकन करण्याकरता पोहोचली त्यावेळी मात्र या पुरुषानं माफीनामा या ठिकाणी सादर करण्यास सुरुवात केली. माफ करा, मला बरं नाही आहे म्हणून मी इथं झोपलेलो होतो, आराम करत होतो. आपण एखादी वयस्कर व्यक्ती असेल तर एक वेळ समजूही शकतो. मुळात या सगळ्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही. पण केवळ इथे खाटच नाही आहे, इथं संसाराचा थाट आहे. इथं संसार थाटला गेलेला आहे. इथं वॉशिंग मशीन दिसतीये, इथं शिलाई मशीन दिसतीये, इथं संसार उपयोगी साहित्यसुद्धा दिसतंय. या सगळ्या परिस्थितीला, या सगळ्या घडामोडींना कोण पाठीशी घालतंय हा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.